सो तुम्हाला काय करायचं आहे, हे वजाबाकी करायचे तुम्हाला. म्हणजे 5C2 कॉमन काढले तर 7C3 माइनस 5C1, ये सब करना है आपको. 350 वजा 50, हाँ 300. ऑप्शन कोणता? बी. जाऊया पुढे. कळलं मी काय केलंय ते? नॉट म्हटलं, एकच राहिला शेवटचा. शेवटचा म्हणजे मधला आहे तो वाचणारे जीसीडीचा. ओके, हा प्रश्न जो जीसीडीचा आहे तो तुम्ही म्हणालात तसं की 100त एखादा येतो, पण तो येतो तो आपला पूर्ण म्हणजे काय म्हणतात ते दम छाट करून जातो तसं. हा काय झालं? एकच आहे. मग हा जर तुमच्या बॅचला पडला तर मग सांगू की नको? हा चाला तर आता इकडे लक्ष द्या नीट काय करायचंय ते. तुम्हाला जीसीडी म्हणजे काय माहितीये? तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. जीसीडी असं लिहित नाही, सॉरी. 36 कॉमा काहीतरी एखादा नंबर. सो सेइंग x इज 2. आता 36 तुमचा प्राइम फॅक्टराइज केला तर तो कसा होतो? तर तो होतो 2चा वर्ग 3चा वर्ग. आता मला सांगा तुम्हाला एखादा x असा हवाय, कसा? तर त्या x मध्ये म्हणजे त्याचा जो प्राइम फॅक्टराइज होईल त्याच्यामध्ये 2 एकदाच आला पाहिजे आणि बाकीचे सगळे ऑड आले पाहिजेत. समजा 2 into एखादा इवन आला, से 7 इवन. 2 into एखादा इवन आला, आपण म्हणूया 8, तर त्याला तुम्ही परत 2 into 4 लिहू शकता की नाही रे? म्हणजे मग तुम्हाला 2 into 2 4 झालं. मग 4 आणि 36 मध्ये म्हणजे ह्याचा जर विचार केला तर मग हायेस्ट जीसीडी काय झाला? 4 झाला. म्हणजे तुम्हाला एक तर काय पाहिजे? तो नंबर इवन पाहिजे, 2 पाहिजे आणि इनटू ऑड मल्टिपल पाहिजे. हे कळलं काय बोलले ते? ऑड मल्टिपल पाहिजे म्हणजे 2 into काहीतरी असेल. नंबर इवन होऊ दे पण त्याला 2 ने भाग नाही गेला पाहिजे. कळतंय मी काय म्हणते? होल नंबर इवन झाला काही फरक नाही पडत आहे. हा नंबर इवन होता कामा नाही, कारण मग त्यातनं 2 कॉमन येईल. 2 into 2 4 होईल आणि हायेस्ट नंबर जीसीडी 4 होईल. प्रश्न कळला? असे 3 डिजिट्स तुम्हाला नंबर काढायचे आहेत. मग असे 3 डिजिट्स नंबर मध्ये पहिलाच नंबर कोणता येणार आहे? तर तो येईल 102. बघा करून. 100 तर नाहीये, 101 आहे का? 102 की 101 आहे रे? असा नंबर शोधा की जो 2 into ऑड मल्टिपल असला पाहिजे. हा हा हा. मग आता 101 घेतलात तर तो किती होतोय? 101 तर इव्हनच नाहीये, सॉरी. म्हणजे 102 घेतलात तर तो काय होतोय तुमचा? 51 into 2 म्हणजे 2 into ऑड मल्टिपल आला. त्याच्यानंतरचा काय येईल? तर 106 येईल, बरोबर ना? त्याच्यानंतरचा काय येतोय? तर 110 येईल. 104 कसा येईल? 52 होणार ते. अच्छा, 4चा डिफरन्स आहे. असा शेवटचा नंबर तुमचा 3 डिजिट्स असणार आहे 998. बघा थांबा, 998 नाही जमणार का? जमेल. 2 ला भागा याला 2 ने. किती येतोय? 9 येतोय. म्हणजे हाच असणार आहे. ओके, आता कळलं? मग तुम्ही ह्या किती टर्म्स आहेत ते चेक करा. किती आहेत बघा जरा. म्हणजे एन काढायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, मग n किती येतोय मला सांगा. किती येतोय? n आला 225. व्हेरी गुड. मग 225 उत्तर असेल का? तर नसेल.